सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात। राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पाऊस होत असल्याने आतापर्यंत लाखोंचे नुकसान झाले आहे। तर मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उद्ध्वस्त केले आहे। तर श्रीगोंदा तालुक्यातील येवती गावात वीज कोसळल्याने मायलेकाचा जागीच मृत्यू झालाय। आता पुन्हा भारतीय हवामान खात्याने नगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। या वर्षीच्या सुरुवातीलाच म्हणजे 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। या सोहळ्यासाठी देशभरातील निवडक व्यक्तींना निमंत्रण करण्यात आले होते। प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर देशातील जनतेसाठी दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून प्रत्येकाला रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे। आपल्या राज्यातील जनतेला अयोध्या दर्शन सुखकर व्हावे म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यातील ठिकठिकाणच्या बस स्थानकांमधून भाविकांना बस उपलब्ध करून देण्यात येत आहे। पाठीमागे नगर येथील तारकपूर बस आगारच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली बस अयोध्येसाठी पाठवण्यात आली होती। त्या पाठोपाठ शेवगाव आगाराने देखील तालुक्यातील रामभक्तांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शेवगाव तालुक्यातील पहिली बस अयोध्या एक्सप्रेस अयोध्येसाठी रवाना झाली आहे। नगर तालुक्यातील अरणगाव येथील शनी चौकातील एका घरावर दोघा भावांनी मध्यरात्री दगडफेक केली। दगडफेक केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बाप लेकाला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली। मारहाणीत अन्सर मेहबूब शेख व त्याचे वडील मेहबूब शेख जखमी झाले आहेत। त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमी अन्सर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा भावांविरोधात खुनाचा गुन्हा नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय। कृष्णा गुंड, गणेश गुंड असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। श्रीरामपूर शहरातील घरफोडी प्रकरणात दोघा सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे। यात 2,68,000 रुपयांचे 8 तोळे सोने हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे। या प्रकरणी प्रसाद गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली होती। यावरून सर्जराज उर्फ सप्या बाबू शेख, सोने कारागीर सेहुद्दीन नजरुल इस्लाम उर्फ राजू बंगाली याला ताब्यात घेतलाय। स्पर्धा कोणतीही असो, यश अपयश स्पर्धेचा अविभाज्य भाग आहे। त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत आपल्याला यश मिळेलच असे नाही व सतत अपयश मिळेल असेही नाही। त्यामुळे मिळणाऱ्या यशाने हुरळून जाऊ नये व येणाऱ्या अपयशातून निराश देखील होऊ नये। मिळालेल्या अपयशात झालेल्या चुका सुधारून अपयशातून यशाचा मार्ग तयार करा असा मौलिक सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी दिलाय। श्रीराम नवमी निमित्त ब्राह्मणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते राहुल सोनवणे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक 2024 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात येऊन विजेत्या संघांना त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। या प्रसंगी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। डोंगराच्या पायथ्याशी शेळ्या चारणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला चौघांनी चाकूचा धाक दाखवत झाडाला बांधून ठेवले। त्यानंतर त्यांच्या 21 शेळ्या बोकड चोरून नेले। वयोवृद्ध व्यक्तीने स्वतःला सोडून घेत घरी जाऊन घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला। शेळ्या चोरणाऱ्या मुलांचा शोध घेत असताना पैकी 3 पकडण्यात आले, एक पळून गेला। ही सर्व भिवंडी येथील आहेत। ही घटना मंगळवारी संगमनेर तालुक्यातील वेल्लाळे गावच्या शिवारात घडली। इराफ अलाम अन्सारी सानिप मुख्तार मोहम्मद माजिक अल्फसर अन्सारी जिसाद अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत। कोपरगाव मतदारसंघाचा विकास साधताना आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील राहता तालुक्यातील 11 गावांना देखील कोपरगाव तालुक्यातील गावांप्रमाणे समसमान न्याय देताना या गावातील मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे विकासाचे प्रश्न सोडवले आहेत। त्यामुळे रस्ते, पाणी, वीज आणि मूलभूत प्रश्न मार्गी लागले आहेत। त्यामुळे आजवर झालेला विकास आमदार आशुतोष काळे यांनी करून दाखवल्यामुळे मतदारसंघातील राहता तालुक्यातील वाकडी गावातील भाजप कार्यकर्ते झालेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला।
राहुरी पोलिसांचे पथक राहुरी शहरात व परिसरात गस्त घालीत असताना देशी विदेशी दारूची वाहतूक करणारे 2 इसम मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 5,22,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादन शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता। निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे जिल्ह्यातील 67,548 शेतकऱ्यांना 61 कोटी रुपयांचे अनुदान मिळू शकले। केंद्र आणि राज्य सरकारने हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। मंत्री विखे पाटील यांनी श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील MIDC मधील एका नामांकित कंपनीत गॅसची मोठ्या प्रमाणावर वायू गळती झाल्याचा प्रकार 2 दिवसांपूर्वी घडला आहे। परंतु कंपनी प्रशासनाने हा प्रकार दाबला असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर वायू गळती होऊनही आमच्या ठिकाणी वायू गळती झाली नाही असा कांगावा करत ही प्रकरणे दाबली आहे। कंपनी प्रशासनाने आपल्या पातळीवर ही गॅस वायू गळती रोखली असून कंपन्या कामगारांच्या व स्थानिक रहिवाशांच्या जीवाशी तर खेळत नाही ना असा सवाल व्यक्त होऊ लागला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।